नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा शाही विवाह सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला आहे। 2 दिवसांपूर्वी दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता। आता ही लोकप्रिय जोडी जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकली आहे। सध्या त्यांच्यावर कलाकार मंडळी तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्ण आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर दिसत नाहीये, त्यामुळे चाहते सध्या चिंतेत आहेत। त्यामुळे त्यांची लेक अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं कमेंट करत ती आजारी होती, 2 आठवडे आयसीयू मध्ये होती, पूर्ण बरी झाली की पूर्ण आजी मालिकेत परत येईल असं म्हटलं आहे। झी मराठीवरील लोकप्रिय 36 गुणी जोडी ही मालिका अखेर बंद झाली आहे। 24 डिसेंबर रोजी 1 तासाचा एपिसोड प्रदर्शित करून 36 गुणी जोडीनं अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतलाय। त्यानिमित्त मालिकेतील कलाकार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। लोकप्रिय ॲनिमल ह्या हिंदी चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी साकारलेली फेडरी पाटील या भूमिकेचं सर्वत्रच कौतुक करण्यात येते। या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजेच ॲनिमल पार्कमध्ये देखील उपेंद्र लिमये यांची धमाकेदार भूमिका असणार आहे, असं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच त्यांना सांगितलं आहे। मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी सध्या एका इंटरव्ह्यूमध्ये 2013चा एक किस्सा सांगितलाय। त्या म्हणाल्या, लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेदरम्यान स्टार प्रवाहाच्या हेडनं मला खूप त्रास दिला होता। आतमधले अंतर्वस्त्र दिसतील एवढ्या पातळ साड्या मला नेसायला दिल्या। मला आव्हान केलं होतं, तुम्हाला आम्ही मालिकेतून काढून टाकलं तर इंडस्ट्रीमध्ये कोणीही घेणार नाही। मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी नुकतीच एक नवीन गाडी खरेदी केली आहे। या गाडीची पूजा करतानाचा व केक कापतानाचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलाय, त्यामुळे त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।